नमस्कार मैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत चिकनची भजी। हे चिकन थोडंसं उकडून घेतलेलं आहे, खूप जास्त उकडायचं नाही, मीडियम उकडायचं। त्यासाठी लागणार आपल्याला साहित्य मीठ, कोथिंबीर, रवा, आले लसूणची पेस्ट, मीठ मसाला आणि हे आपले घरगुती रोजच्या वापरातले मसाले। सर्वप्रथम आपण टाकूया थोडंसं मीठ, कारण आधी हे थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे। आता त्याच्या चवीपुरतं तिखट टाकायचं आहे आपल्याला, खूप जास्त पण तिखट नाही टाकायचं। त्याच्यानंतर टाकायचं गोडा मसाला, त्याच्यानंतर टाकायचे हळद, टाकायची कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट थोडी, नंतर टाकायचं आहे आपल्याला हा मसाला। हे सगळं आधी असं काढून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा रवा, जेवढा हवा आहे तेवढा टाका। बघा असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण एक एक करून ते सोडणार आहोत। कढई ठेवलेली आहे तापत, कसे करायचे ते दाखवते, नंतर तुम्ही त्याप्रमाणे हे करा। बघा आता आपण सुरू करत आहे कसे सोडायचे ते। हे बघा असे एक घेऊन सोडत आहे। आणि कसं रवा असल्यामुळे ना खायला खुसखुशीत लागतात आणि गरम गरम खाल्ली तर खूप छान लागतं। तुम्ही पण घरी करा, एक वेगळी रेसिपी म्हणून तुम्हाला छान वाटेल। परत तुम्हाला तयार झाल्याच्यानंतर दाखवतो। चला तर मैत्रिणी, आपली चिकन भजी तयार झालेली आहे। आणि ह्याच्यामध्ये रवा, कोथिंबीर, मसाले हे टाकले आहे। व्यतिरिक्त दुसरं काही टाकू नका। कोणी अंडे टाकतं, त्याची रेसिपी वेगळी होती आणि अंड्याची आणि चिकनची चव लागत नाही। त्यामुळं फक्त ही चिकन भजी केलेली आहे। ही तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। कशी आवडली माझी रेसिपी ते बघा। आवडली असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला, घरच्या घरी लय भारी।